नमस्कार. आपल्या सोबत आहेत बळीराम चव्हाण. यांना जो त्रास होता साधारण 3 वर्षापासून त्रास होता तुम्हाला. डिस्टोनिया नावाचा आजार होता. ब्लेरोस्पाझम, त्यानंतर ओरोमँडिब्युलर डिस्टोनिया असा यांचा आजार होता, बरोबर. तर बऱ्याच ठिकाणी त्यांनी औषधी घेतली, पण हा आजार असा आहे की या आजारात कुठेही एकदम चांगला रिझल्ट येत नाही. पण जी काही आपली आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये तुम्ही पहिल्या 15 दिवसाची ट्रीटमेंट घेतली, तर पहिल्या 15 दिवसात तुम्हाला त्याच्यात फरक जाणवला, बरोबर. सारखी मान हलणे आणि त्याचं जे कोऑर्डिनेशन आहे हाताचं आणि मानेचं हे याच्यामध्ये बिघडलेलं असतं. तर त्यांना इथे ॲडमिट पण ठेवलं होतं आपण. तुम्ही आता याचा पहिला जो तारीख आहे 13/1/26 आपल्याकडे आले. त्यानंतर आपल्याकडे तुम्ही आले, कंटिन्यू आले आपल्याकडे, बरोबर. तिथे ॲडमिट पण राहिले तुम्ही. यामध्ये त्यांना जवळपास 80%च्या वर जवळपास फरक आहे आजार यांचा. हा ॲक्च्युली हा गंभीर आजार असतो. ॲक्च्युली याला कुठेही चांगली ट्रीटमेंट नाही आहे, पण आयुर्वेदामध्ये अस्थि, मज्जा आणि काही विशिष्ट औषधी असतात जी की या आजारामध्ये काम करतात. धनधान्यादी कषायासारखे, त्यानंतर अष्टवर कषायासारखे व्याधी परत प्रत्येक आजाराची ट्रीटमेंट बदलते. खूप आजार आपण बघतो, जसं पार्किन्सन आहे किंवा पॅरालिसिस आहे. तर या आजारामध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट येतात. आपल्याकडे जी ट्रीटमेंट आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये आपल्या केली जाते त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे पंचकर्मामध्ये काही बदल केलेले आहेत. स्पेशल पंचकर्म असतात आणि काही विशिष्ट प्रकारचे नाडी परीक्षण करून त्या ठिकाणी औषध दिले जाते, जेणेकरून पेशंटला लवकर फायदा त्याचा होतो. आपण बघू शकता की 13/1 त्यांची तारीख आहे आलेली आणि आजची तारीख आहे 15/16/5. यामध्ये पण त्यांनी जवळपास 10-20 दिवसाचा गॅप आहे. तरी पण या आजारामध्ये त्यांना इतक्या कमी कालावधीमध्ये फक्त 3-4 महिन्यामध्ये इतका सुंदर रिझल्ट भेटलेला आहे. हा काही पहिला पेशंट नाही आहे इतका छान रिझल्ट भेटलेला. असे अनेक पेशंट येतात आणि छानपैकी बरे होतात. आपला पहिला व्हिडिओ पण आपल्या इंस्टावर आहे यांचा, जो की 1.5 महिन्यात त्यांना छान रिझल्ट भेटला होता. हा आम्ही आज मुद्दाम तयार केला व्हिडिओ की किती छान रिझल्ट भेटला, त्यांना पण आपण विचारू. तर तुम्हाला एकंदरीत ट्रीटमेंट कसं वाटतंय? आता जी मान स्थिर ठेवताय अशी ठेवू शकत होते का पहिले? मला मी ठेवण्याचा प्रयत्न जरी केला की ते राहत नाही हलायची आणि विसरण्याचं प्रमाण खूप होतं, ते कसं वाटतं? हा थोडासा सर्व त्रास होता. बोलता हलायची राहत स्थिर. स्पष्ट बोल. ओके, थँक्यू.